तर मंडळी, झटपट अशी कुकरमध्ये होणारी हिरव्या वाटाण्याची उसळ एकदम छान झालेली. त्यासाठी ना वाटाणा भिजवून घेतला आणि ते मी बटाटे बांधून कापून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवल्या काळ्या पडून नये म्हणून. आणि ते मसाले घेतले आणि हे मी वाटण तयार करणार. तर कांदा, खोबरं आणि आलं लसूण चांगलं असं खरबूज भाजून घेतलं. त्याचं मी मिक्सर लावून वाटण तयार करते. नंतर गॅसवर कुकर ठेवला, त्यामध्ये 1 चमच तेल घातलं, राई, जिरं, एक बारीक कापलेला कांदा, एक टोमॅटो चांगलं असं 1 मिनिट भाजून घ्यायचा. तो 1 मिनिट भाजला की त्यामध्ये आपण मसाले घालायचे. गॅस मी ते बारीक ठेवला आहे. मसाल्यामध्ये मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, धने जिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर घातली. 1 मिनिट भाजून घेतली की त्यामध्ये आपण वाटण तयार केलं ना ते घालून घ्यायचं. 1 मिनिट तेलामध्ये वाटण पण परतून घ्यायचं. भाजलेलंच आहे तरी पण 1 मिनिट मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं. आणि त्यामध्ये वाटाणे आणि बटाटे घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. तो 1 मिनिट मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालायचं. तर 1.5 ग्लास जायचं मी पाणी घालते. आणि कुकरचं ढाकण लावून आपण त्यावर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. मोठाच गॅस करायचा आणि 4 शिट्ट्या करून घेते. 4 शिट्ट्यामध्ये चांगलीशी भाजी शिजून येते. तर इथे बघू शकता 4 शिट्ट्यामध्ये चांगलीशी भाजी शिजून आली आहे. बटाटी पण व्यवस्थित शिजली आहे आणि वाटाणा पण शिजला आहे. तर इथे बघू तुम्हाला दाखवते मी. तर इथे बघा चांगलं असं शिजून आहे 4 शिट्ट्यामध्ये. तर सर्व हे मिक्स करून घेते. अशा प्रकारे भाजी रेडी होते. तर थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.